श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हे शांतरा रेकॉर्डिंग चालू आहे. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जीवनात असा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. जवळचे लोक दूर जातात, पैसा साथ सोडतो आणि देवही आपली परीक्षा घेत आहे असंच वाटतं. आजची ही कथा आहे अशाच एका भक्ताची, जो शेवटच्या टोकावर उभा होता. तो देवाकडे तक्रार करायला गेला नव्हता. तो फक्त एकच प्रश्न विचारत होता, स्वामी, मी अजून किती सहन करू? माझी सहनशीलता संपत चालली आहे. आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांचा असा चमत्कार, जो आपल्याला शिकवतो की स्वामी उशीर करतात पण कधीही अन्याय करत नाहीत. ही कथा आहे एका मध्यमवर्गीय गृहस्थाची. नाव आपण रामू असं धरूया. रामू प्रामाणिक होता, कोणाचं वाईट नको म्हणणारा. दर गुरुवारी श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावणारा, स्वामींची मनोभावे सेवा करणारा, स्वामींचा निस्सीम भक्त. परंतु त्याचे आयुष्य हळूहळू बदलत गेलं. त्याचा कारखाना बंद पडला, त्यामुळे त्याची नोकरी गेली आणि घराचं कर्ज वाढत गेलं. त्याच्यावर आर्थिक संकटे येऊ लागली. पहिल्यांदा त्याला लोकांनी धीर दिला, नंतर सल्ले दिले आणि शेवटी उपेक्षा केली, मागे नावे ठेवली. रामू खचून गेला होता. रामू रोज स्वामींच्या फोटोसमोर बसून म्हणायचा, स्वामी, मी काही चुकीचं केलं का? मी कुणाचं वाईट केलं का? पण उत्तर मिळत नव्हतं. एक रात्र अशी आली की घरात अन्न नव्हतं. मुलं उपाशी झोपली. रामू मात्र छताकडे पाहत बसला होता. डोळ्यात अश्रू, मनात प्रश्न. आणि त्या रात्री तो स्वामींना म्हणाला, स्वामी, आज जर तुम्ही माझी मदत केली नाहीस तर उद्यापासून माझ्यात बोलायचीही ताकद राहणार नाही. त्या रात्री त्याला झोप लागली नाही, पण डोळे मिटताच एक वेगळंच दृश्य दिसलं. स्वप्नात श्री स्वामी समर्थ उभे होते. ते शांत होते पण गंभीर होते. त्यांचं तेजस्वी रूप पाहून तो आश्चर्यचकित झाला. स्वामी म्हणाले, उद्या सकाळी तुझ्या समोर जे पहिलं काम येईल ते प्रश्न न विचारता कर. रामू घाबरला. तो म्हणाला, स्वामी, पण ते चुकीचं असेल तर? स्वामी फक्त एवढंच म्हणाले, विश्वास ठेव. इतकं बोलून स्वप्न संपलं. रामूला काही कळणार तोपर्यंतच त्याची झोप मोड झाली आणि रामू उठला. मनात भीती होती, पण थोडी आशाही होती. दुसऱ्या दिवशी सकाळी एक अनोळखी माणूस रामूकडे आला. त्याला शोधत शोधत आणि त्याचा पत्ता विचारत त्याच्यापर्यंत पोहोचला होता. तो म्हणाला, मला तुझी मदत हवी आहे, पण काम विचित्र आहे. हे ऐकून रामू गोंधळला. मन म्हणत होतं नको, डोकं म्हणत होतं धोका आहे,
पण त्याला स्वामींचे शब्द आठवले, प्रश्न न विचारता कर. कापऱ्या हाताने, थरथरत्या हाताने रामूने ते काम केलं आणि इथूनच कथा वळण घेते. काम संपल्यानंतर त्या माणसाने रामूच्या हातात एक कागद दिला. तो कागद म्हणजे नोकरीची ऑफर होती. पगार दुप्पट, जवळचं ठिकाण. रामूला कळलंच नाही काय घडलं. त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो म्हणाला, स्वामी, तुम्ही मला पाहत होता. आणि त्याने स्वामींचे आभार मानले. त्याच्या सर्व आर्थिक अडचणी हळूहळू दूर होऊ लागल्या आणि त्याचे जीवन पुन्हा पूर्वपदावर आले. पूर्वीपेक्षा चांगली जीवनशैली झाली. ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते. जेव्हा आयुष्य आपली पूर्ण परीक्षा घेतं, तेव्हा श्री स्वामी समर्थ आपली पूर्ण जबाबदारी घेतात. विश्वास ठेवा, थांबा, तक्रार करू नका. कारण स्वामी उशीर करतात, पण आपल्या भक्तांना विसरत नाहीत. ते आपल्या भक्तांच्या पाठीशी सदैव उभे राहतात. आपल्या भक्तांना अडचणीतून दूर काढण्यासाठी स्वामी सदैव प्रयत्नशील असतात. आपल्या भक्तांना वाईट मार्गाला जाऊ नये यासाठी स्वामी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन देत असतात. कारण स्वामी उशीर करतात पण विसरत नाहीत. स्वामी आपल्या भक्तांवर सदैव आशीर्वादांचा वर्षाव करत असतात. श्री स्वामी समर्थ. अशाच नवनवीन श्री स्वामी समर्थ यांच्या चमत्कारांच्या कथा पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आपला चॅनल श्री गुरुभक्त या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ आपणास सदैव खुश ठेव आणि आपल्या सर्व अडचणी दूर करोत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.